कोर्टाची भाषा बोलणाऱ्या एका वकील साहेबांचं झालंय नुकतंच लग्न, पण लग्न झाल्यास त्यांची बायको वैतागली हो. बघूया तिच्या वैतागण्याचं काय कारण आहे. येते आजची आपली पुढची जोडी वैभव आणि विशाखा. नववधू प्रिया मी बावरते, नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते, नववधू प्रिया मी खा करते, नववधू प्रिया मी खा करते, नववधू. कोण आहे? मी एलिझाबेथ टेलर का? अहो पूर्ण नाव सांगता येत नाही? मी सौ मीना सुनील काळे. मीना सुनील काळे म्हणे. अरे काही शाळा आहे काही? वकिलांच्या घराण्यात आलात ना लग्न करून? हा माझे पणजोबा निजामांच्या डिवोर्सच्या केसेस लढायचे. 12 महिने जनान खाण्यात असायचे त्यांच्या. अय्या मग त्यांचं जेवण खावण. माय लॉर्ड, यांना मध्ये मध्ये असं बोलता येणार नाही. माझं बोलणं झाल्यानंतरच अशिलाला बोलता येईल याची कृपया नोंद घ्यावी. हा तर मी काय सांगत होतो, माझे वडील माझे आजोबा यांनी अनेक पुरुषांना स्त्री मुक्त केलेला आहे. कळलं? हा आता बोंबला, आता बोला. अहो मी काय म्हणत होते, हा. म्हणजे माझं आणि तुमचं, म्हणजे तुम्ही आणि मी नाही का? नाही की अरे काय भाषा आहे काही? ही काही वाणी आहे? कसं मुद्दे सूट बोललं गेलं पाहिजे. कोर्टाची भाषा अवगत करून घ्या. कोर्ट म्हणजे काय गंमत वाटली तुम्हाला? हा कळलं? हा बोला. नाव काय तुमचं? सांगितलं नाही का मगाशी? असं नाव सांगतात का? वकिलाच्या बायकोनं कसं नाव सांगायचं? कसं? हा म्हणा माझ्या मागून. गेली? अरे मागून मागून म्हणजे कुठून मागून घेतली हिला मी? अहो मागून म्हणजे मी बोलल्यानंतर तुम्ही बोलायचं. असं. हा म्हणा. मी नाव सांगणारी. मी नाव सांगणारी. नामे सौमीना. नामे सौ मीना. अहो मैना सौ मीना असं म्हणतात. उलट कसं हिंदी बोलता हो तुम्ही? गप्पा बसा. जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं. नामे सौमीना. नामे सौ मीना. भ्रतार. भैतार. शिवीगाळ करू नका. कोर्टात शिवीगाळ करू नका. भ्रतार म्हणा. भ्रतार. बरतार. तार करताय आईला नवरा गेल्याची? काय बोलताय तुम्ही? मग अबतार तार काय? तार काय? भ्रतार. भ्र अभ्रकातला भ्र. अभ्र. हा भ्रतार. अभ्रतार. सायलेंट करा. भ्रतार. भ्रतार. हा रसनाव आहे तुमचं? रसनाव नाही हो माझं. ते वकिली भाषेमध्ये नवऱ्याला भ्रतार असं म्हणतात. हा म्हणा. भ्रतार सुनील काळे. भ्रतार सुनील काळे. शाबास. हा काय काम काढलं होतं? अहो हा आपलं काय? आपलं लग्न झालंय. इकडे वळा. शटर वर करा. केस दाखवा. आईला केसेसचा गठ्ठाचा. काय करत होतात ते? मी लाजत होते. वकिलासमोर लाजायचं नाही. वकिलासमोर अजिबात लाजायचं नाही. स्पष्ट बोलायचं जे काय असेल ते, नाहीतर केस तिसरीकडे जाते. अहो आज आपली सुहागरात आहे, तेव्हा तुम्ही आणि मी अश्लील बोलायचं नाही. अश्लील नाही बोलायचं. अश्लीलासारखं बोलायचं. तुम्हीच म्हणालात ना जे काही बोलायचं ते स्पष्ट बोलायचं, म्हणून म्हटलं आज आपली सुहागरात आहे आणि तुम्ही आणि मी. हा कळलं. सुहाग रात्र आहे. हा बरं काय काम काढलं? गॅस गिझर बसवायचा आणि साडीला फॉल लावायचा. मिलॉर्ड यांना सक्त ताकीद देण्यात यावी. गॅस गिझर साडी यासारखे पेटवणारे चावट शब्द या वापरत आहे तिथे. अहो हे आणले. हे काय आहे? दूध. कुणाचं आहे ते? म्हशीचं. म्हशीचं? हो. केशर घालून आणलंय. हा केशर. मिलॉर्ड पॉइंट टू बी नोटेड. यांनी हे दूध बनवलेलं आहे. यांनी त्याच्यामध्ये केशर घातलेला आहे. याला काही चष्मादीत गावा. म्हशीचं आहे. म्हशीचं? अहो साक्षीदार होता का कोणी बरोबर? मिलॉर्ड आपण कसं काय म्हणू शकतो की यांनी हे दूध बनवलंय आणि याच्यामध्ये त्यांनी केशर घातलंय? याच्यामध्ये त्यांनी विष कशावरून घातला नसेल? पिऊन दाखवा. दूध ठेवा कडेला. अंगठा द्या. हे काय करताय? नाही नाही उद्या हे मी दूध प्यायलो आणि मला फूड पॉइझनिंग झालं म्हणजे पुरावा नको का? बरं हा झाला. अंगठा वगैरे घेऊ घेतला. आता जर आपण पुढे सरकूया. 1 मिनिट. काय करताय? असिस्टंटला फोन लावतो. कशाला? नाही नाही मला केस दाखवावी लागते. हा माझ्याकडे 4 असिस्टंट आहेत. 5 जण मिळून आम्ही केस हँडल करतो. आता काय माझी पांचाली करता का? हो 1 मिनिट थांबा. मिलॉर्ड कोर्टामध्ये फोन वापरण्यास सक्त बंदी आहे. सॉरी मिलॉर्ड. आता आपण जरा पुढे सरकूया. हा चला आता पुढे सरकूया. जमतंय जमतंय. लग्नपत्रिका आणली का? लग्नपत्रिका लागते. आपलं लग्न झालंय कशावरून? काय पुरावा काय? हो हे घ्या. आणली ना आणली. हा वा वा आहेर आणू नये असं लिहिलंय. नाही आणणार आहेर पण उद्या लग्नाला जरूर येईल. काय बोलताय
तुम्ही काय? अहो आपल्या लग्नाची पत्रिका आहे. आपल्या लग्नाची पत्रिका. हा वा. सौ मीना BA झालात, मॅट्रिक झालात का? अहो मॅट्रिक झाल्याशिवाय BA होता येतं का? कागदपत्र कुठे आहेत? 10वीची सनद, 12वीचा मार्क लिस्ट, त्यानंतर रहिवाशी असल्याचा दाखला, जिकडे जन्म झाला त्याची PTR ची नक्कल आणली का तुम्ही? अगं बाई एवढं सगळं लागतं सुहागरात्रीला? मला वाटलं काय काय तुम्हाला काय वाटलं? कागदपत्र दाखवा. हा बघू. हा आहे सगळं बरोबर आहे. आता तोंडी परीक्षा. घ्या ना तोंडी परीक्षा. परीक्षा परीक्षा. तोंडी लावता येतील एवढेच प्रश्न विचारायला. हा तेवढेच विचारतो. मला सांगा तुम्हाला गणितात किती मार्क मिळाले होते? 95. 95. असं गवा नाहीये माझ्याकडं. जेव्हा बघावं तेव्हा गवा. गप्पा बसा. आता मी जे प्रश्न विचारेन त्याची योग्य ती उत्तर द्यायची. म्हणा खरं सांगेन, देवाशपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवाशपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. काय करताय? तुम्ही माझे परमेश्वर. सोडा सोडा. बापरे कोर्टाची बेअब्रू व्हायची वेळ आली होती आता. हा चला आता मला सांगा किती पंचे 12? 2 पंचे 10, 3 पंचे 15, 4 पंचे 20. अगं बाई किती पंचे 12? उत्तर देता येत नसेल तर नाही म्हणून सांगा. किती पंचे 12? अंदाज पंचे 12. हा 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 माय लॉर्ड. आता मला सांगा उंदीर कसा उडाला? उंदीर कधी उडतो का? तो असा तुरु 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 चालतो. उत्तर देता येत नसेल तर नाही म्हणून सांगा. उंदीर उडाला कारण त्याने स्मिथ अँड जोन्सचे नूडल खाल्ले, त्यामुळे तो हलका झाला आणि तो उडाला. हा 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 माय लॉर्ड. हा मला सांगा साप कसा उडाला? साप कधी उडत नसतो, तो सरपटतो. उत्तर देता येत नसेल तर नाही म्हणून सांगा. त्या सापाने तो उंदीर खाल्ला त्यामुळे साप उडाला. हा 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 माय लॉर्ड. आता मला सांगा घार कशी उडाली? हा कारण तिने तो साप खाल्ला म्हणून ती उडाली. हा 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 माय लॉर्ड. बावळटच आहे. घारीला पहिल्यापासूनच उडता येतं. हा 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 दॅट्स ऑल मी लॉर्ड. मी ही केस जिंकलेलो आहे आणि या बाई या केस हारलेल्या आहेत. अरे डोकाय का मडकाय मडक. मेंदू वाढलाच नाही का कधी? नुसतं वाढलंय ते शरीर, आणि शरीर पण कसं वाढलंय? गच्च भरलेल्या फाईलीच्या कपाटासारखं. त्याला निघायटून. आणि रात्री अपराधी असं वकिलाला येऊन भेटतात का नटून थटून? लाज नाही वाटत? चला चालते वाईटून. अहो हा आज आपली सुहागरात आहे ना. उद्या या. पुढची तारीख देतो. आठवडा झाला लग्न झालंय. पहिल्या रात्री आले तर मिळते काय? ताळी. दुसऱ्या रात्री घुंगट वर केला तर मिळते काय? ताळी. तिसऱ्या रात्री रविवार, कोर्टाला सुट्टी. सोमवारी आले, बेडवर गेले, सगळं कसं जमत होतं तर मिळते काय? ताळी. ताळीक पे ताळीक, ताळीक पे ताळीक, ताळीक पे ताळीक. पापा एक पापा पण नाही मिळाला. मी ते फक्त तारीख. मी आता वकीलच बदलते. हो इकडे या. काय फी द्या माझी. जाते की नाही? हो ऐका. हो 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 भेटत जा ना, हो. वा वकील साहेब मस्त रंगलाय हनीमून. चला हा हनीमून कसा वाटलाय बघूयात आपल्या परीक्षकांना. वैभव विशाखा टॉप 4 मध्ये आल्याबद्दल तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन. आणि हा जो काय वैभव तू वकील सादर केलायस, नाही रे लग्न नाही व्हायची रे वकिलांची, असा जर असेल तर तो वकील. असं हनीमूनला असं कधी कोणी करेल का? पण मला ना तुमच्या दोघांची जोडी, म्हणजे मी आजपासून तुम्हाला एक नाव देते, महाराष्ट्राचे लॉरेल अँड हार्डी. क्या बात है. क्या बात. म्हणजे तुम्ही आम्हाला इतकं हसवत ठेवता, इतकं प्रसन्न करता, आणि मला असं वाटतं तुम्ही हे आता कायम करतच राहणार आहात. अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर फिदा आहे. तो असाच फिदा राहू दे. आशीर्वाद. वाह क्या बात है. स्वप्नील सर. ताई म्हणली ते सगळं जसंच्या तसं डिट्टो. त्या व्यतिरिक्त फक्त मला असं सांगायचं आहे की वैभव आणि विशाखा जे ऍक्ट मध्ये झालं, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, एक तारीख फक्त तुम्हाला परत जरा तुम्हाला आठवण करून द्यायची की येत्या 15 ऑगस्टला या तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीखची मेगा तारीख असणार आहे. म्हणजेच आपल्या स्मिथ अँड जोन्स फू बाय फूचा फिनाले एपिसोड असणार आहे, महाअंतिम फेरी असणार आहे. तर आता ही जी तारीख पडायला लागली ना तुमच्या कॉमेडीची, तुमच्या विनोदाची, तुमच्या हास्यांची, ही तारीख पडू दे, दर आठवड्याला पडू दे, पण जी 15 ऑगस्टची तारीख पडेल ना त्या तारखेला केस जिंका अशी ईश्वर चरणी प्रार्थना. गॉड ब्लेस यू. वा. फायनल साठी आणि खूप सारे SMS मिळावेत यासाठी आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. प्लीज सर.